मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोठ्यातून या घडीची राज्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोड. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार दणदणीत विजय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अखेर जे पाहिजे होतं ते 3 वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर मिळालं. मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कसा झालाय शानदार विजय. महाराष्ट्रात पुन्हा होणार का निवडणुका? निवडणूक आयोगाला केलंय का? निवडणूक आयोग होणार आहे का बरतर्फ? सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंच्या हातात नेमकं काय भेटलंय? मित्रांनो, या घडीची राज्यासह देशभरातील सर्वात मोठी घडामोड. सरन्यायाधीश अखेर उद्धव ठाकरेंच्या बाजूने. नेमकं काय आहे या बातमी मागचं तथ्य आणि नेमकं काय? शिंदे गटाला डोकेदुखी वाली, भाजपची धडकी भरवणारी या घडीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड. मित्रांनो, गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन पोहोचलेला आहे. जो पक्ष आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वाढवतो त्याच शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र भाजपने रचलं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तुकडे भाजपने केल्याचं आपण महाराष्ट्रात पाहिलं. जेणेकरून आपणाला महाराष्ट्रात कोणीही विरोधक उरणार नाही ही भाजपची स्ट्रॅटजी. आता मात्र त्यांच्यावरच राजकीय उलट गेम करण्याच्या स्थितीमध्ये आहे. उद्धव ठाकरेंचा आवाज कोणीही दाबू शकत नाही हे खरं असलं आहे आणि खरं असल्या कारणाने भाजप मात्र आता शिंदे गटाला देखील दूर करण्याच्या नादात सुरू झाली आहे. मित्रांनो, सरन्यायाधीश 2-3 सरन्यायाधीश झाले तरी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल मात्र पोहोचला नाही, आला नाही. याकडे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलं होते. ठाकरेंची शिवसेना आता मिळेल, ठाकरेंच्या ताब्यामध्ये आता पक्ष मिळेल, आता चिन्ह मिळेल, यासह सगळ्या अशा आकांक्षा लागल्या होत्या. मात्र मित्रांनो, त्या घडीची सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येऊ लागली. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देतील अशी आशा सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्या 2 महिन्यापासून लागून राहिली होती. आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा आणि पक्षाचा निकाल आता फक्त एकमेव पेंडिंग निकाल राहिला आहे. हा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणुका होतील. निवडणूक आयोगाला देखील पुन्हा सर्वात मोठा धक्का सर्वोच्च न्यायालयाकडून बसेल का? आणि महाराष्ट्रामध्ये हे सरकार पायउतार होईल का? या सगळ्या आणि वेगवेगळ्या प्रश्नांचा उत्तर आपण मित्रांनो घेणारच आहोत. परंतु सध्या मात्र या सगळ्या प्रश्नांनी भांबवणारे प्रश्न सध्या आपल्यासमोर पडत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मात्र आज 19 जून शिवसेनेच्या स्थापनेदिनी ठाकरेंनी मोठा निर्णय घेऊन शिंदे भाजपची डोकेदुखी वाढवल्याचं चित्र आपल्याला निर्माण झाल्याचं दिसतंय. कारण की उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच ठाकरेंनी तशा प्रकारचे आदेश दिले आणि महाराष्ट्रात नगरसेवकांनी कामाला लागून आगामी युतीसाठी आज मोठी घोषणा करणे, या दोन्ही गोष्टी निमित्त कारण असले तरी देखील उद्धव ठाकरेंनी हा घेतलेला कानोसा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी राजकीय घडामोड घडवू शकतो. आणि याची धडकी सध्या शिंदे गटाला आणि भाजपला त्यांच्या उरात धडकी भरू शकते. अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पॉवर मात्र जबरदस्त वाढल्याचं चित्र आपल्याला पुन्हा एकदा जाणवू लागलंय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे यांची आता बारी आली असून महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेच्या बाबतीमध्ये वेगवेगळे निकाल लागू लागले आहेत. आणि हा निकाल देखील ठाकरेंच्या बाजूने फिरल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाला तोंड दाखवायला देखील जागा नसेल आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देखील उद्धव ठाकरेंची बाजू घेतील असं शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपलं मोठं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आनंद द्विगुणित केला आहे. मित्रांनो, आपणाला देखील काय वाटतंय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या घडामोडी घडत असतानाच ठाकरेंच्या बाजूने निकाल येणं आणि पुन्हा सरन्यायाधीश उद्धव ठाकरेंची बाजू घेणं, ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या ठरतील का? आणि आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक पुढे येऊन शिंदेंना नमवतील का? या सगळ्या गोष्टी आगामी काळात घडतील. मात्र सध्या भाजप आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसलाय तो ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयाने.
आगामी काळात उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं सध्या समजतंय। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आणि पुन्हा पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाल्यानंतर ठाकरेंना नमवणं शक्य नसल्याचं भाजपलाही माहीत आहे, शिंदेंनाही माहीत आहे। यामुळे ही युती होऊ नये आणि पुन्हा ठाकरेंना पक्ष जाऊ नये यासाठी भाजप आणि शिंदे गट आग्रही आहेत। मित्रांनो, या घटनेचं आपल्याला काय वाटतंय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सगळंच येऊन मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरेंच्या हातामध्ये बसेल का? याबद्दल आपल्या असणाऱ्या मनातील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।